दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यांमधील 10 आरोपींवर शहर जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करण्यात आल्याची माहिती येथील प्रभारी अधिकारी संदीप धांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गावात अवैध धंदे करणारे व शारीरिक विषयक गुन्हे करणारे गुन्हेगारांच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 प्रमाणे 2 टोळ्यांना हद्दपार करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता। त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर व अक्कलकोट कार्यालयाकडून दोन्ही टोळ्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली। या चौकशीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने 1.5 वर्ष हद्दपारीचे आदेश काढले आहेत। रिपोर्ट पाठवण्यात आलेला आहे। तसेच 110 या कलमान्वये 67 लोकांवरती मुंबई दारूबंदी अधिनियम कलम 93 प्रमाणे 17 इसमांविरुद्ध, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 प्रमाणे 8 इसमांविरुद्ध, MPDA अंतर्गत 1 इसमाविरोधात आणि कलम 57 मुंबई पोलीस अधिनियम 1 असा प्रस्ताव पाठवण्यात आलेले असून मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील एकूण 229 इसमांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी त्यांच्या विरोधात वरिष्ठ कार्यालयाकडे रिपोर्ट पाठवलेले असून त्या संबंधाने कारवाई चालू आहे।